12वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. आतापर्यंत आपण एक्झाम्पल नंबर 1 पासून ते एक्झाम्पल नंबर 10 पर्यंत हे सर्व एक्झाम्पल्स आपण कंप्लीट केलेलं आहे. तर आज आपण एक्झाम्पल नंबर 11 आपण बघणार आहोत. कालच्या लेक्चर मध्ये एक्झाम्पल नंबर 11 मध्ये असणारे काही महत्त्वाची ॲडजस्टमेंट्स होते. त्याबद्दल तुम्हाला ट्रीटमेंट व कुठल्या पद्धतीने आपण ते सॉल्व्ह करायचं व कुठं आपण दाखवायचं या सर्व प्रकारची काय असणार की माहिती तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये दिलेलं आहे. तर आज आपण हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करणार आहोत. तर आज हे एक्झाम्पल आपण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना असेल की तुम्ही वर्किंग नोट साठी एक पेज काय करायचं आहे सोडायचं आहे आणि मग काय असणार तुम्हाला प्रॉब्लेम नंबर 12 हे सॉल्व्ह करायचं आहे. तर बघा काय सांगितलं, प्रॉब्लेम नंबर 11 हे पूर्ण झाल्यानंतर वर्किंग नोट साठी एक पेज पूर्ण रिकामी ठेवा आणि मग काय असेल तुम्हाला प्रॉब्लेम नंबर 12 सॉल्व्ह करायचा आहे. जर तुम्हाला सॉल्व्ह करायची इच्छा असेल तर प्रॉब्लेम नंबर 12, अदरवाइज मी करू नका. आपण 11 नंबरचा वर्किंग नोट आपण उद्या घेणार आहोत आणि मग तुम्ही 12 नंबर प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. तर आपण एक्झाम्पल सुरू करूया. एक्झाम्पल नंबर 11 मध्ये काय काय इन्फॉर्मेशन्स आहे बघा. तर आशा आणि उषा हे दोन पार्टनर्स आहेत. प्रॉफिट शेअरिंग रेशो इक्वल आहे. त्यानंतर पहिला अमाउंट आहे स्टॉक दिले, ओपनिंग स्टॉक किती आहे बघा 65,000 रुपये अमाउंट आहे. 65,000 रुपये अमाउंट आहे. बिल्स रिसिवेबल कुठे येणार बॅलन्स शीटच्या असेटला. बिल्स रिसिवेबलची अमाउंट किती आहे बघा 28,000. त्यावर ॲडजस्टमेंट आहे. बिल्स रिसिवेबल 28,000 इनर कॉलम मध्ये घ्या. त्यातनं आपण काय मायनस करणार मायनस डिसऑनर बिल किती आहे बघा ॲडजस्टमेंट नंबर डिसऑनर बिल किती आहे 3,000 आपण मायनस करणार आहे. तर आउटला किती येतात 25,000 रुपये. 25,000 रुपये बिल्स रिसिवेबलची अमाउंट येणार. कारण की बिल्स रिसिवेबल मध्ये काय असणार आहे डिसऑनर बिल हे 3,000 रुपये अमाउंट इन्क्लुडिंग आहे म्हणजे त्यात समावेश आहे. तर 28,000 मधून आपण 3,000 मायनस केलं किती येतात 25,000 रुपये बिल्स रिसिवेबल आउटला येतात. त्यानंतर ह्याचं डिसऑर्डर दुसरा इफेक्ट आपण कुठे घेणार आहोत सॅलरी लेटर. किती अमाउंट आहे सॅलरी लेटरची अमाउंट बघा 1,32,500. 1,32,500 त्यात आपण काय करणार प्लस डिसऑनर बिल किती आहे 3,000. 3,000 रुपये आपण ऍड केलं जी बिल्स रिसिवेबल मध्ये मायनस केलं आणि डेटर्स मध्ये आपण ऍड केलेलं आहे. किती नंबर ॲडजस्टमेंट नंबर 3. त्यानंतर पुढे बघा आहे बिल्स रिसिवेबल नंतर वेजेस अँड सॅलरी. पुढे आपण ट्रेडिंग अकाउंट घेतो आपण वेजेस अँड सॅलरी किती अमाउंट आहे वेजेस अँड सॅलरी 9,000 रुपये अमाउंट आहे. आउटर कॉलम मध्ये घ्या 9,000. त्यानंतर आहे सॅलरी एड्रेस आपण घेतलेला आहे. सॅलरी एड्रेस नंतर बॅड डेट्स आहे. बॅड डेट्सचा ॲडजस्टमेंट घेतो आपण प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला 2 बॅड डेट्स. ब्रॅकेट मध्ये ओल्ड किती अमाउंट दिले बघा बॅड डेट्सची अमाउंट 1,000 रुपये आहे. तर 1,000 रुपये ही ॲडजस्टमेंटला हे ट्रायल बॅलन्स मध्ये अमाउंट आहे. बॅड डेट्स हे ओल्ड असं म्हणतो आपण. ह्यात ॲडजस्टमेंट नंबर किती 5 नंबर ॲडजस्टमेंटला बॅड डेट्स न्यू दिले बघा. तर आपण काय करणार आहोत प्लस बॅड डेट्स न्यू किती अमाउंट दिले बघा ॲडजस्टमेंट नंबरला 1,800 अमाउंट आहे. 1,800. त्यानंतर पुढे बघा आरडीडी न्यू दिलेला आहे. काय असणार आरडीडी न्यू दिलेला आहे.
तर आरडीडी न्यू आपण बघण्याच्या आधी सगळ्यात पहिल्यांदा आपण ऍडजस्टमेंट नंबर किती बघणार आहोत? 6 नंबर ऍडजस्टमेंट आपण बघणार आहोत. तर 6 नंबर ऍडजस्टमेंट काय बा? गुड्स ऑफ ₹6,000 वेर सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड इन दी बुक्स. ही 6 नंबर ऍडजस्टमेंट काय असणार आहे? 6,000 चं आपण हे गुड्स विकलेलं आहे, पण त्याची एंट्री कुठेही काय असणार की अकाउंटच्या बुक मध्ये रेकॉर्डिंग व नोंद केलेलं नाहीये. तर जे अमाउंट 6,000 रुपये सेल्स आहे, जे रेकॉर्डिंग केलेलं नाहीये, तर आपण ते रेकॉर्डिंग करायचं आहे. तर आता ह्या 6,000 सेल्स रेकॉर्डिंग केल्यामुळे कुठे कुठे इफेक्ट पडणार आहे बा, व कुठे आपण अमाउंट ऍड करायचं आहे. पहिलं अमाउंट ऍड होणार आहे सेल्स मध्ये आपण येणार आहोत. अनरेकॉर्डेड सेल्स म्हणायचं, बाय सेल्स प्लस अनरेकॉर्डेड सेल्स किती आहे? 6,000 रुपये अमाउंट आहे. त्यानंतर दुसरा आहे इफेक्ट त्याचा सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स मध्ये आपण काय करणार आहोत? ऍड करणार आहोत अनरिकॉर्डेड सेल्स. किती अमाउंट आहे? 6,000 रुपये अमाउंट आहे. तर हे झालं ऍडजस्टमेंट नंबर किती सांगितलं? 6 नंबर. अनरिकॉर्डेड सेल्स मध्ये ऍड केला, डेटर्स मध्ये आपण ऍड केलेला आहे. तर आता डेटर्सची सगळ्याची बेरीज किती येणार आहे? 1,41,500 रुपये अमाउंट येणार आहे. किती? 1,41,500 ही डेटर्सची टोटल अमाउंट येणार आहे. ते पण इनर कॉलमलाच लिहायचं आहे. पुढे बघा, आता आरडीडी न्यू आपण काढणार आहोत. आरडीडी न्यू बघा, डेटर्सची अमाउंट किती आहे? 1,41,500 मायनस बॅड डेट्स न्यू किती आहे? 1,800. तर किती येतं? 1,39,700 रुपये अमाउंट येतं. याच्यावर किती काढणार आपण? 5% अमाउंट आपण काढणार आहोत. किती? 1,39,700 किती येतं? 6,985 रुपये आरडीडी येतं. 6,985 रुपये अमाउंट येतं. तर या सगळ्याची बेरीज किती येणार आहे? 9,785 रुपये अमाउंट येतं. किती? 9,785. बॅड डेट्स ओल्ड प्लस बॅड डेट्स न्यू प्लस आरडीडी न्यू, या तिन्हीची टोटल्स किती येणार आहे? 9,785 रुपीस अमाउंट येतं. त्यात आपण काय मायनस करणार आहोत? आपण मायनस आरडीडी ओल्ड दिले बा, ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला दिलेला आहे. आरडीडी किती आहे? 1,800 रुपये अमाउंट आहे. 1,800 रुपये अमाउंट आहे. 9,785 मधनं आरडीडी ओल्ड किती? 1,800 मायनस केलं तर आउटर कॉलम किती येतं? 7,985 रुपये अमाउंट येतं. किती? 7,985 रुपये अमाउंट हे आउटला येतं. त्यानंतर बघा, असेट ना आपण काय करणार आहोत? डेटर्स मधनं पहिल्यांदा बॅड डेट्स न्यू आपण मायनस करायचा. किती? 1,800. त्यानंतर आरडीडी आपण न्यू मायनस करणार आहोत. किती आहे? 6,985. 1,800 आणि 6,985 आपण मायनस करणार आहोत. तर 1,41,500 मधनं 1,800 आणि 6,985 मायनस केल्यानंतर जी डेटरची अमाउंट येणार आहे ती अमाउंट किती असणार आहे बा? डेटरची अमाउंट आउटर कॉलम मध्ये 1,32,715. 1,32,715 रुपये अमाउंट येणार आहे. 1,32,715 ही डेटरची अमाउंट आउटर कॉलम मध्ये येणार आहे. तर अशा पद्धतीने हे आपण सॉल्व केलेलं आहे. बॅड डेट्स, आरडीडी, सन्ड्री डेटर्स हे सगळं एकत्र आपण इथं सॉल्व केलेलं आहे. पुढचं बघा, बॅड डेट्स नंतर काय? परचेजेस हे अमाउंट आहे. परचेजची अमाउंट 1,48,000. 1,48,000. त्यानंतर मोटर कार कुठे येतं? असेटला येणार आहे. कुठे येतं? मोटर कार असेटला येतं.
असेल ना मोटर कार किती अमाउंट दिले बा मोटर कार असेल ना 68,000 इनर कॉलम मध्ये घ्या त्यांना आपण काय करतो लेस डेप्रिसिएशन आपण करणार आहोत त्यानंतर मशिनरी आहे ते पण असेल आहे का मशिनरी किती आहे इनर कॉलम मध्ये 1,14,800 रुपये अमाउंट आहे लेस डेप्रिसिएशन त्यानंतर पुढे आहे ऑडिट फीस प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला येतात पुढे येतात ऑडिट फीस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू ऑडिट फीस किती अमाउंट आहे ऑडिट फीस बघा 1,200 रुपये अमाउंट आहे त्यानंतर डिस्काउंट आहे टू डिस्काउंट अमाउंट आहे 2,300 डिस्काउंट 2,300 त्यानंतर सेल्स रिटर्नची अमाउंट एक आहे पुढे येणार आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला घेतो आपण अमाउंट किती 2,000 रुपये सेल्स रिटर्नची अमाउंट आहे त्यानंतर आहे बिल्डिंग पुढे येतो आपण असे का बिल्डिंग अमाउंट किती आहे बा 75,000 त्यातनं मायनस डेप्रिसिएशन त्यानंतर कॅश ॲट बँक असे काय कॅश ॲट बँक किती अमाउंट आहे 12,000 आउटर कॉलम मध्ये या कॅश ॲट बँक असेल ना त्यानंतर आहे 10% इन्व्हेस्टमेंट बघा ते आपण 10% इन्व्हेस्टमेंट अमाउंट इनर कॉलम मध्ये या किती आहे 20,000 रुपये 20,000 रुपये आता हे इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय असणार आहे आपण पैसे कुठे तर गुंतवणूक केलेला आहे व इन्व्हेस्टमेंट केलेला आहे त्यावर आपल्याला 10% इंटरेस्ट मिळणार आहे तर आपण कुठे घेतला बॅलन्स शीटच्या असेट्स आहे ना इनर घेतला त्याला आपण प्लस काय करणार आहोत इंटरेस्ट आपण प्लस करणार आहोत तर बघा त्याच्या आधी आपण पहिला इफेक्ट देणार प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट किती येणार आहे 20,000 वरती 10/100 किती 2,000 रुपये अमाउंट येणार आहे किती 2,000 रुपये येतात आणि हेच 2,000 आपण ऍड करणार आहोत इन्व्हेस्टमेंट मध्ये आपण ऍड करणार आहोत तर 20,000 रुपये इन्व्हेस्टमेंट आणि 2,000 रुपये इंटरेस्ट दोन्हीची बेरीज किती येतात आपला 22,000 रुपये अमाउंट येणार आहे किती 22,000 रुपये अमाउंट येणार आहे त्यानंतर पुढे आहे ॲडव्हर्टाइजमेंट बघा एक महत्त्वाचा ॲडजस्टमेंट आहे ॲडव्हर्टाइजमेंट पुढे सांगितलं ना प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला ॲडव्हर्टाइजमेंट किती अमाउंट दिलेला आहे 4,500 रुपये आहे आउटस्टँडिंग काल तुम्हाला सांगितलेलं आहे आउटस्टँडिंग किती येतं 1,500 टोटल 6,000 रुपये अमाउंट येणार आहे त्यानंतर आउटस्टँडिंग ॲडव्हर्टाइजमेंट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला किती 1,500 रुपये अमाउंट येतो किती 1,500 रुपये बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आउटस्टँडिंग ॲडव्हर्टाइजमेंट किती येतं 1,500 त्यानंतर रॉयल्टीज आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला रॉयल्टीज किती अमाउंट आहे बघा रॉयल्टीज 3,000 रुपये अमाउंट आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आउटवर्ड रॉयल्टीज त्यानंतर क्रेडिट साइडला आहे जनरल रिझर्व 14,500 पुढे येतो आपण डायरेक्ट साइडला जनरल रिझर्व किती अमाउंट आहे बघा जनरल रिझर्व 14,500
बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटर कॉलमला घेतले आपण. त्यानंतर कॅपिटल अकाउंट्स पार्टनरचे अमाउंट 1,60,000 आणि 1,20,000 पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला 1,60,000 आणि 1,20,000. पुढे आहे क्रेडिटर्स कुठे येणार बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. क्रेडिटर्स अमाउंट किती आहे बघा. क्रेडिटरची अमाउंट आहे 98,000 98,000 रुपये अमाउंट आहे. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण 98,000 घेणार आहोत. ऑलरेडी आपण घेतलेलं आहे. त्यानंतर सेल्स किती 2,85,500 ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. तर बघा सेल्सची अमाउंट 2,85,500 अधिक 6,000 म्हणजे 2,91,500 मायनस किती 2,000 रुपये किती येतं 2,89,500 रुपये अमाउंट येतं. किती 2,89,500 रुपीज हे काय येतं सेलची अमाउंट आउट येतं. पुढे आहे आउटस्टँडिंग वेजेस. आपण कुठे येणार आहोत बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइड आपण येणार आहोत. किती 700 रुपये आउटर कॉलम मध्ये. त्यानंतर परचेज रिटर्न्स बघा इथे 4,000 आहे. एक पुढे आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला परचेज मधून मायनस करायचे. 1,48,000 मायनस किती 4,000 किती येतात 1,47,000 रुपये अमाउंट येणार आहे. किती 1,47,000 परचेजची आउटर कॉलम मध्ये अमाउंट येणार आहे. पुढे बघा नेक्स्ट आहे डिस्काउंट. पुढे येतात प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. डिस्काउंट ती 1,800. तर अशा पद्धतीने काय असणार आहे आपण हे सर्व इन्फॉर्मेशन जे ट्रायल बॅलन्स मध्ये आहे हे आपण ट्रान्सफर केलेला आहे. पुढे ऍडजस्टमेंट बघा. पहिला आहे क्लोजिंग स्टॉक किती 60,000 रुपये ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेल. नेक्स्ट आहे डेप्रिसिएशन. पुढे येतो आपण प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण येतो. डेबिटला पुढे डेप्रिसिएशन किती आहे बिल्डिंगची अमाउंट किती आहे बघा 75,000 आहे. 75,000 वरती किती विचारलेला आहे 5% विचारलेला आहे. 75,000 5% 3,750 रुपये अमाउंट येतं. त्यानंतर आहे मशिनरी अमाउंट किती आहे मशिनरीची अमाउंट 1,14,800 3/100 1,14,800 3/100 डेप्रिसिएशन किती येतं 3,444 रुपये अमाउंट येतं. आणि त्या दोन्हीची डेप्रिसिएशनची बेरीज किती येणार 7,194 रुपये येतं. प्रॉफिट लॉस मध्ये डेबिटला टोटल डेप्रिसिएशन किती 7,194 रुपये अमाउंट येणार आहे. त्यानंतर हीच डेप्रिसिएशन आपण काय करणार आहोत आपण असेटला मायनस करायचं आहे. मोटर कार म्हणजे डेप्रिसिएशन नाही आहे तर आपण लाईट आउटपुट किती 68,000 रुपये आपण घेणार आहोत. मशिनरी मध्ये बघा किती अमाउंट डेप्रिसिएशन आहे 3,447 रुपये अमाउंट आहे. 3,447 आपण कशामध्ये मायनस करायचं आहे मशिनरी मध्ये आपण मायनस करणार आहोत. किती का 1,11,356 रुपये अमाउंट येतो. किती 1,11,356 रुपये आउटला अमाउंट येतं. त्यानंतर बिल्डिंग मध्ये किती मायनस करायचं आहे 3,750 ते किती येतं 71,250 रुपये अमाउंट येणार. किती 71,250 रुपये ही बिल्डिंगची अमाउंट आउटला येणार. केलं डेप्रिसिएशनची अमाउंट. पुढे बघा
बिल्स रिसिवेबल आपण घेतलेला आहे. त्यानंतर गुड्स वर्थ ₹1000 टेकन बाय आशा फॉर पर्सनल यूज वॉज नॉट एंटर्ड इन दी बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजे आशाने काय केले, पार्टनरशिप फर्म मधून ₹1000 गुड्स पर्सनल यूज साठी व वैयक्तिक साठी वापर केलेला आहे. तर आपण पुढे येणार ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. बाय गुड्स फॉर पर्सनल यूज हे आहे 1000 ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या ड्रॉइंग असं लिहायचं ब्रॅकेटमध्ये गुड्स किती आहे, फक्त आशिष कॉलम मध्ये येणार किती, ₹1000 येणार. आणि इथं उषा डॅश. त्यानंतर 5 नंबर ऍडजस्टमेंट आपण घेतलेला आहे. त्यानंतर 6 नंबर ऍडजस्टमेंट सुद्धा आपण अनरेकॉर्डेड सेल्सचा आपण घेतलेला आहे. तर हे झालं सर्व ऍडजस्टमेंट आपण ट्रान्सफर केलेले आहे. तर हे अशा पद्धतीने काय असणार की सर्व विद्यार्थी काय असणार की आपल्या नोटबुकमध्ये हे एक्झाम्पल त्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. आणि सॉल्व्ह करून काय असणार की हे तुमचं आन्सर जे असणार ते काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर तुम्हाला नाही जमलं तर आन्सर मी तुम्हाला सांगेनच, पण मॅक्सिमम तुम्ही प्रयत्न करा कारण की सगळं तुम्हाला ट्रान्सफर करून दिलेलं आहे. तर उद्याच्या लेक्चर मध्ये आपण काय करणार आहोत की 1 2 किंवा 3 वरती नोट तुम्हाला लिहून देणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, 12 नंबर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायच्या आधी एक पेज पूर्ण रिकाम ठेवा, म्हणजे ब्लँक ठेवा, तिथे काहीच तुम्ही लिहू नका. आणि मग काय असणार आहे 12 नंबर प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. जर कोणी स्वतःहून सॉल्व्ह करणार असेल तर त्यांना सांगितलेलं आहे की एक पेज काय असणार की 11 नंबर प्रॉब्लेम नंतर रिकाम व ब्लँक ठेवा. तर हे आजच्या लेक्चर मधून तुम्हाला की एक्झाम्पल नंबर 11 ची पूर्ण माहिती सांगितलेला आहे. तर सर्व विद्यार्थी हे आपल्या नोटबुकमध्ये लिहा. अशा पद्धतीने हा आजचा लेक्चर आहे. थँक्यू व्हेरी मच.